सरकारमार्फत तुमची भूमिका देखील जाहीर केली, फडणवीसांशी बोलणं करून दिलंय, काय नेमकी बोलणं झालं आणि उपोषण कुठे? आपण सगळे साक्षीदार आहात, आपण सगळं ऐकलेलं आहे. मी काही नवीन सांगायला भाग नाहीये. जवळपास उपोषणाचा 11वा दिवस आहे. भाऊ 11 दिवसापासून या ठिकाणी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मागण्यासाठी उपोषणाला बसले आहेत. खरं म्हणजे आम्ही लवकर यायला असतो, पण आपण बघताय राज्यभरामध्ये कशी परिस्थिती आहे. इथे 7-8 दिवस बाहेरच होतो, आपण सगळं चॅनलवर बघतायत, दाखवतात. त्यामुळे यायला थोडा उशीर झाला, पण या मागण्याच्या बाबतीमध्ये मी पुन्हा सांगेल की सरकार सकारात्मक आहे, सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. हा विषय थोडा न्यायप्रविष्ट आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा, सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या ठिकाणी या संदर्भामध्ये अपील पेंडिंग आहेत आणि म्हणून 11 दिवस झाले. आता जास्त तरी ताण करून घेऊ नये अशी आमची मागणी होती, आपल्याला विनंती होती. मान्य मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्याशी फोनवर बोलण्याच्या ठिकाणी आम्ही करून दिलेला आहे आणि एकाच उपोषणात हा विषय सुटणार नाही. म्हणून त्यांना सांगितलं की तुमच्या काय मागण्या, त्याची काय अतिरिक्त मागणी आहे की यातून मार्ग निघू शकतो, पण मला वाटतं तो इथल्या इथे निघणार नाही. त्या संदर्भामध्ये कार्यतज्ञ आहेत, एजी आहेत, यांच्याशी चर्चा झाली पाहिजे आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना सांगितलं की तुम्ही मंगळवारी, बुधवारी 4-5 दिवसामध्ये, 2-4 दिवसामध्ये त्या ठिकाणी मुंबईला या. आपल्या समाजातले काही अभ्यासक असतील, तज्ज्ञ असतील, त्यांना सुद्धा घेऊन या आणि आपण बसून, अधिकारी बसून, एजी बसून या ठिकाणी यातून सकारात्मक मार्ग काढू, असं त्यांनी आपल्या सगळ्याच्या साक्षीने मित्रांनी बोललेले आहेत. आपणही ते ऐकलेलं आहे आणि म्हणून आम्ही दीपकजींना विनंती केली. त्यांनी सांगितलं की आम्हाला एक पत्र द्या. पत्र आम्ही उद्या सकाळी त्यांना त्या ठिकाणी देऊ. त्यानंतर त्यावर आपले 4 सहकारी आहेत राज्यभरातले, 4, 5, 10, 20 लोकांची जे अभ्यासक आहे त्या विषयातून चर्चा करतील आणि उपोषण उद्या सोडतील. त्यानंतर मग मुख्यमंत्री वेळ देतील 2-4 दिवसातली, त्यावेळेला त्या ठिकाणी मुंबईला बैठक होईल आणि या बैठकीतून काही ना काही मार्ग निघेल. बघू तसं. मी मुंबईला उद्या बैठक आहे, पण दुपारी जर थोडं उशिराच उपोषण सुटत असेल 4-5 वाजता, 3 वाजता, तर मी सुद्धा त्या ठिकाणी येईल. पंकजा यांच्या पालकमंत्री आहेत, पंकजा या ठिकाणी आहेत, आज ते मुक्कामच करणार आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे पंकजा या ठिकाणी राहतील. बबनराव आहेत, अर्जुनराव आहेत, कारण तुझे आहेत, दानवे साहेब आहेत, सगळे इथे नेते स्थानिक जे आहेत ते सगळे या ठिकाणी राहतात. धनगर समाज के आरक्षण को लेकर दीपक जी यहाँ पर 11 दिन से अनशन पे बैठे हुए हैं। आज यहाँ से पालक मंत्री है पंकजाताई, मैं खुद, हमारे साथ विधायक है, सभी लोग यहाँ पर उनके मिलने आए थे। हमने रिक्वेस्ट की कि भाई 11 दिन हो गए, बहुत ज़्यादा दिन हो गए, पानी परी खाली और है, तो हमने उनको रिक्वेस्ट किया आप अनशन छोड़ दें। माननीय मुख्यमंत्री जी की उनके हमने फोन पे बात करा दी, उन्होंने भी उनको रिक्वेस्ट की है। मुझे लगता है एक ड्राफ्ट, उनको एक लेटर चाहिए, उनकी कुछ मांगे है, उसी को लेकर एक ड्राफ्ट हमने उनको देना है, एक लेटर देना है। ड्राफ्ट कल तैयार हो जाएगा, अब उनको देंगे। इसके बाद में मुंबई आकर अपने कुछ सहयोगी के साथ में मुंबई आकर इस विषय पर चर्चा हो सकती है। उसमें एजी भी रहेंगे, तो कानून के जानकार है, आरक्षण के जानकार है, वो लोग भी उसमें शामिल होंगे। उसको लेकर चर्चा होकर इस विषय में से क्या रास्ता निकलता है तो हम देखेंगे। कल आपने उनको अनशन जो है छोड़ने की मांग की, कल लेटर देने के बाद मुझे लगता है अनशन छोड़ेंगे। बाकी 4-5 दिन में जब उनकी तबीयत थोड़ी ठीक हो जाएगी, मुंबई आकर माननीय मुख्यमंत्री जी की अध्यक्षता में, माननीय हमारे दोनों उप मुख्यमंत्री है उनकी अध्यक्षता में ये बैठक होगी। मला वाटतं आंदोलकांची भूमिका अत्यंत चांगली आणि आदरयुक्त होती. इव्हन एवढे लाखो लोक करण्यात आले, पण एकही चुकीची घटना घडू न देण्याकडे त्यांचा कल होता. आजही दीपक कोराळेंनी त्यांचे मुद्दे मांडले. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी अत्यंत विस्तृत ऑन रेकॉर्ड ते बोललेले आहेत आणि मला वाटतं असं एवढं सहज उपोषणकर्त्यांची मुख्यमंत्री महोदय बोलत नाही, पण पहिल्यांदा बोलले कारण धनगर आरक्षण हा विषय त्यांच्याही जीवाच्या अत्यंत जवळचा आहे. सकारात्मक भूमिका ते घेतील, पण याच्यामध्ये कायद्याच्या काही चौकटी आहेत ज्या रुंदाव्या लागतील, काही ठिकाणी त्याच्यामध्ये काही बदलाव करावा लागेल आणि हे सहज होत नाही. कारण शेड्यूल्ड आरक्षण आहे, शेड्यूल टाईप आणि शेड्यूल कास्ट हे आरक्षण राज्याला देण्याचा अधिकार नाही आहे घटनात्मक. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही चर्चा करणं हे आवश्यक आहे तज्ज्ञांशी, ॲडव्होकेट जनरलशी. सुप्रीम कोर्टात सुद्धा एक विषय आहे, तिथेही आपली भूमिका मांडणं आवश्यक आहे. तर मुख्यमंत्र्यांनी तोही शब्द दिलेला आहे. मी मुक्कामी थांबले आहे आणि दीपक भाऊंना मी सांगितलंय की उद्या ते पत्र आज त्यांना मिळून जाईल, ते चर्चा करतील त्यांच्या सगळ्या लोकांशी आणि उद्या आम्ही 11 वाजता परत इथे येऊ आणि ते उपोषण उद्या
सोडावे त्यांनी अशीच अपेक्षा आहे, ते सहकार्य करतील. हैदराबाद गॅरेजच्या संदर्भात तुमचं काय मत आहे? ते स्वीकारलं पाहिजे का? कारण अनेक समाजाची मागणी आहे की हैदराबाद गॅरेज वाद आता माझा सध्या हा मुद्दा फक्त धनगर आरक्षणाचा. हैदराबाद गॅजेटवर जे ऑलरेडी बोललेले ते रेकॉर्डवर आहेच. थँक्यू.